या गावामध्ये कधीही नाही आणि आजही नाही. त्या ठिकाणी पोलिंग एजंट नाही, गावामधला एकही माणूस विरोधामध्ये नाही. असं असताना 200-400 मताचं समजू शकतो, पण अशा पद्धतीचं मतदान या मार्कडवाडीमध्ये कधी होऊ शकत नाही. तुम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी ज्याला मतदान दिलं होतं त्यालाच तुम्ही मतदान द्या. तुमच्या आईवडिलांची शपथ घेऊन किंवा परमेश्वराची शपथ घेऊन तुम्ही त्याला मतदान द्या, आणि ज्याने उत्तमराव जानकरांना मतदान दिलं होतं त्यांनी त्यांनाच द्या. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी गावाने बॅनर लावलेले आहे. ही मतदान आम्हाला म्हणजे झालेलं मतदान मंजूरच नाही, हे बोगस आहे. सगळ्यांचं म्हणजे मशीनमध्ये शंका आहे सगळ्यांना आम्हाला वाटतं. मशीनमध्ये काहीतरी गडबड असली पाहिजे की आम्हाला विरोधकाला एवढं मतदान जाते. आतापर्यंत 2-3 निवडणुकीत जे चेअरमन साहेबाला लीडच देत होतो आम्ही आतापर्यंत, पण आता ह्या वेळेस उलटं लीड कमीच झालं ना. आम्ही लोकवर्गणीतून जे काय खर्च येईल ते करून पुन्हा मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य करावं.